नमस्कार. मी सुप्रिया. व्हिडिओ बनवण्याचं कारण मी मागच्या आठवड्यात एक स्टेटस अपडेट केला होता, मछली प्रसादम हैदराबाद. तर त्या संदर्भात मला खूप सारे मित्रपरिवारांनी मेसेज केला होता की हा कशा संदर्भात आहे, तू कुठं गेली आहेस, तू एन्जॉय करते आहेस, चांगलं वाटलं, पण ही गर्दी कशाची आहे वगैरे वगैरे मेसेज केला होता. तर मग मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकते की मी नेमकी कुठे गेले होते. तर बेसिकली आपण व्हिडिओला सुरुवात करूया की एक्झॅक्टली आहे काय, जे मला सांगायचं ते आहे काय. तर जून महिन्यातल्या मृगशिरा कार्तिक नक्षत्रात पहिल्या दिवशी मछली प्रसादम वाटप होते. हे हैदराबादच्या नामपल्ली एक्झिबिशन ग्राउंडवर याचं वाटप केलं जातं. तर हे कोण करतं, तर बैथनी गोड परिवाराकडून याचं वाटप केलं जातं. फक्त त्या लोकांसाठी ज्या लोकांना स्पेशली अस्थमा किंवा दमा, त्याच्यानंतर ज्यांना पण ब्रिदिंगचे प्रॉब्लेम आहेत त्या लोकांसाठी हे मेडिसिन असतं, हे औषध उपलब्ध असतं. फक्त पूर्ण वर्षातून फक्त एकच दिवस हे औषध दिलं जातं, तेही मृगशिरा कार्तिक नक्षत्राच्या पहिल्या दिवशी. हे औषध म्हणजे जिवंत मासा, म्हणजे एवढ्या साईजचा जिवंत मासा असू शकतो, एवढ्यापासून ते एवढ्या आकारापर्यंत जिवंत मासा असतो. त्या माशाच्या तोंडात हर्बलची एक पेस्ट ठेवतात आणि तो मासा आपल्या तोंडावाटे आपल्या अन्ननलिकेद्वारे आपल्या पोटात जातो. तर ते औषध प्राशन करण्यासाठी भारतातून लाखोच्या पटीत लोक तिथे येतात. खरंच तिथे लाखोच्या पटीत लोक येतात. त्यामुळं मलाही हे माहीत नव्हतं, माझ्यासाठी हा नवीन एक्सपिरियन्स होता. तर मी पण असा विचार केला की चला आपणही ट्राय करू हा एक्सपिरियन्स, की काय आहे कसं आहे. ॲक्च्युली मला थोडा अस्थमाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी असा विचार केला की आपण हे ट्राय करून बघू, जर मला फरक पडेल का. तर मी थोडंसं ते यूट्यूबला वगैरे सर्च केलं आणि यूट्यूबला सर्च करून मी माझ्या घरच्यांशी बोलले की हे असं असं आहे, तर मी जाऊन ट्राय करते. तर माझ्या घरच्यांनीच मला सांगितलं की माझ्याच एका रिलेटिव्हनी, म्हणजे आमच्याच घरातल्या एका रिलेटिव्हनी, की हे ऑलरेडी औषध घेतलेलं आहे 20 वर्षांपूर्वी आणि त्याचा इफेक्ट आलेला आहे. म्हटल्यानंतर माझ्या घरचे पहिल्याच ह्याच्यामध्ये सांगितले की हां तू जाऊन घेऊन ये बिंदास. मग मी पण थोडा पॉझिटिव्ह विचार केला आणि जे यूट्यूब चॅनलवर मी ते सर्च करत होते त्यांना सबस्क्राईब केलं. सबस्क्राईब केल्यानंतर मला त्याच्या डेट कळाल्यात, म्हणजे लवकरच डेट कळाल्या. आणि डेट कळल्यानंतर ताबडतोब आम्ही काय केलं, ट्रेनचं बुकिंग करून घेतलं. तर ही माझी पहिलीच वेळ होती, त्या कारणाने मी सगळी तयारी करून गेली होती. मला माहीत नव्हतं कसं जायचं आहे, काय जायचं. माझ्यासोबत माझे हस्बंड होते. तर आम्ही दोघंही गेलो आणि सुमारे पुण्यावरून रात्री आम्हाला 1:30 वाजताची ट्रेन भेटली, हुसेनी सागर. आणि त्या ट्रेननी गेलो. दुपारी 12:30च्या सुमारास दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं हैदराबादला पोहोचलो, नामपल्लीला. आम्ही डायरेक्ट नामपल्ली स्टेशनची घेतली होती, त्यामुळे तिथं पोहोचलो होतो. आणि तिथं पोहोचल्यानंतर आम्ही ऑटो करून पहिला ग्राउंडवर जाऊन पाहून आलो की तिथं कशी तयारी चालू आहे किंवा तिथं लोक अजून थांबलेत का येऊन. कारण आम्हाला असंच कुणीतरी सांगितलं होतं की तिथं 2 दिवस अगोदरपासून लोक लाईन लावून थांबतात. म्हणून आम्ही 2 दिवस आधी गेलो आणि तिथं जाऊन पाहून आलो. तर तिथं कोणीही नव्हतं, फक्त ते बॅरिगेट्स वगैरे लावतात ते होतात आणि तिथं खूप सारे पोलीस होते, जेणेकरून त्यांना बंदोबस्त, म्हणजे जे अशा लाईन वगैरे लावतात, तर ते तिथं होते. आणि आम्ही त्यांना विचारलं, एका दोघा पोलिसांना, ट्रॅफिक पोलिसांना वगैरे विचारलं की बाबा इथं कधीपासून चालू होणार आहे, आपल्याला किती वाजता यायचं आहे वगैरे. तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून तिथं लाईन लावू शकता. कोण म्हणालं कोणी रात्रीपासूनच लाईन लावायचे, कोण म्हणत होतं 10 वाजता चालू होतं. असं प्रत्येकाचा एक वेगळा एक्सपिरियन्स होता, त्यामुळे प्रत्येकानं त्याच्या एक्सपिरियन्सनुसार त्यांनी आम्हाला गाईड केलं. मग त्या दिवशी आम्ही काय केलं, रूम बुक केली आणि जवळच एक हॉटेल बुक केलं. त्याच्यानंतर तिथं थांबलोत आम्ही त्या दिवशी आणि परत थोडंसं आजूबाजूला जाऊन फिरवलं, जसं चारमिनार, हुसेनी सागर वगैरे तिकडे जाऊन फिरून आलो. जास्त नाही फिरलो, दिवसभराच्या ट्रॅव्हलिंगमुळे मी कंटाळले होते, त्यामुळे जास्त नाही फिरले. मी जवळच तिथं फिरून आले आणि तो दिवस माझा असाच गेला. त्यानंतर त्या दिवशी मी हैदराबादी बिर्याणीही ट्राय केली, चांगली लागली मला. पण मला शक्यतो मटन बिर्याणी नाही आवडत, चिकन बिर्याणी खूप आवडते. तर मी मटन बिर्याणी ट्राय केली होती, मला आवडली पण ती. तर अशा पद्धतीनं आमचा तो पहिला दिवस गेला.
तर दुसऱ्या दिवशी बिफोर 1 डे म्हणजे 7 तारखेला आम्ही सकाळी उठलोत आणि थोडं स्नॅक वगैरे म्हणजे आपला ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर असं ठरलंच आपण ग्राउंडवर जाऊन येऊ की काय तिथं हलवालं आहे, लोकांनी लाईन लावली आहे का, लावली असेल तर आम्हाला परत जाऊन लाईन लावायचं होतं. म्हणून आम्ही त्या हिशोबाने ग्राउंडवर गेलो. ग्राउंडवर गेलं असं आम्ही 11च्या सुमारास काहीतरी ग्राउंडवर गेलो. तर तिथं गेले पाहता की तिथं टोकनसाठी खूप गर्दी होती. जे टोकन घेतात म्हणजे तिथे 40 रुपयाचं एक टोकन घ्यायचं होतं, जे की तुम्हाला आतमध्ये जेव्हा तो मासा घ्यायचा होता तिथं द्यायचं, म्हणजे मासा आपल्याला घेण्यासाठी तो टोकन तिथं सबमिट करायचं होतं. त्यासाठी तिथं खूप मोठी लाईन होती. मग तिथंही आम्ही घेतलं, ते टोकन घेतलं, थोडा वेळ थांबलो, मग थोडं ग्राउंड पूर्ण फिरून आलो की कुठं लाईनमध्ये जायचं आहे, कुठं लाईनमध्ये थांबायचे, ह्या सगळ्या गोष्टी बघून आलोत. आम्ही तिथला जरासं अंदाज घेऊन आलो. या अंदाज घेण्यात आम्हाला दुपारचे 2-2:30 वाजले. तर मग आम्हाला असं कळलं की आम्हाला आज रात्रीच म्हणजे त्या दिवशी रात्री 7 तारखेला रात्री आम्हाला लाईन लावायची आहे, जाऊन लाईनला थांबायचे. म्हणून आम्ही त्या तयारीनिशी गेलो होतो. मग तिथं गेल्यानंतर मला असं वाटलं की कदाचित आज आपण दुपारचं झोपू, म्हणून त्या दिवशी मी झोपून गेले संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तिकडून ग्राउंडवर आल्यानंतर. तर 7 नंतर झोपले, थोडं 7 वाजता उठले, 7-8 नंतर 7-7:30 वाजता उठले आणि फ्रेश झाले आणि बॅग वगैरे घेतली, बॅग पॅक केली. बॅगमध्ये घेताना शक्यतो करून एक शॉल घेतली, खाली बसायला एक थोडंसं एक स्कार्फ मोठं होतं माझ्याकडे जाड, तर ते घेतलं. त्याच्यानंतर पाण्याची बॉटल घेतली, थोडंसं खायला घेतलं, कारण मला असं कळालं त्या दिवशी की जेव्हा आपण तो मासा घेणार आहोत तर त्याच्या 3 तास अगोदर आपल्याला काय खायचं नाही आणि 3 तास नंतर काय खायचं नाही, अशी मला एक न्यूज भेटली, म्हणजे इन्फॉर्मेशन भेटली होती तर ग्राउंडवर. तर त्या अनुषंगाने मी माझ्या तयारीने चालले होते. तर मग रात्रभर आपल्याला त्या लाईनमध्ये थांबायचं होतं, म्हणून आम्ही एक शॉल घेऊन एक स्कार्फ घेतलं. त्याच्यानंतर मी थोडंसं स्वेटर वगैरे घेतलं. त्याच्यानंतर एक पाण्याची बॉटल आणि एक हे घेतलं. मी आणि माझे हस्बंड दोघंही गेलो आणि लाईनमध्ये थांबण्यासाठी ग्राउंडवर गेलो. तिथं पोचलोत आणि तिथं पाहताना बापरे खूप गर्दी तिथं होती. आणि तोच मी व्हिडिओ व्हॉट्सअपला टाकला होता की बिफोर 1 डेचा, की तिथं खूप सारे लोक कुठं जागा मिळेल तिथं आसरा घेत होते, तिथं थांबत होते. आणि मेन बेस्ट गोष्ट म्हणजे विशेष म्हणजे तिथले लोकल जे स्थानिक लोक आहेत ते निःशुल्क अशी मदत करत होते त्यांना. जसं ते डाळ भात आपण म्हणतो, म्हणजे सांबार आणि राईस सांबार ते घेऊन आले होते त्यांनी. ते सगळ्यांना वाटप चालू होतं तिथं, म्हणजे कुणालाही अशी कोणतीही उणीव भासली नाही त्या एवढ्या गर्दीतही. असे त्या स्थानिक लोकांनी एवढी मदत केली, ती आम्ही पाहिलं. ते पाहून पण खूप चांगला अनुभव होता. म्हणजे तो अनुभव एक चांगला होता की तिथले स्थानिक लोक एवढे बाहेरून येणाऱ्या लोकांना मदत करतात, हे आमच्यासाठी खूप मेन होतं. त्याच्यानंतर आम्ही लाईनला थांबण्यासाठी गेलो होतो. पण तिथं गेल्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की तिथल्या लोकल पोलिसांनी, म्हणजे जे पोलीस कर्मचारी तिथं होते, त्यांनी जे पण लाईनमध्ये थांबलं त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं होतं आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सोडणार होते, हे आम्हाला तिथं गेल्यानंतर कळाले. पण खूप सारी लोक तिथं बाहेर थांबलेली होते हे पाहिलं आणि मग लक्षात आलं की ठीक आहे, आपल्याला पण आता इथंच थांबायची. असं असतानाच आम्हाला हॉटेलवरून फोन आला, म्हणजेच ओमच्या ओळखीनं थोडंसं. तर त्यांना फोन आला की आम्हाला VIP पासेस भेटत आहेत आणि तिथं लाईनमध्ये थांबायची गरज नाही आहे. मला इतकं भारी वाटलं, म्हणजे मला ह्या लाईनमध्ये थांबायचं, मला असं खूप धुकधुक झाली होती की आपण इतकं रात्रभर थांबणार आहे या लाईनमध्ये. माहीत नाही आपण उभा राहूनच राहणार आहे की बसून राहणार आहे, याची काही कल्पना नसतानाही आम्ही डायरेक्ट आलो होतो. आणि तेवढ्यातच मला एक फोन आला, मला म्हणजे मिस्टरना ओमना फोन आला त्यांना की आपल्याला VIP पासेस 2 अवेलेबल झालेले आहेत. ते जाऊन लगेच पास घेऊन आलेत. ते पास घेऊन आल्यानंतर मग असं झालं की आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांना, जे पोलीस कर्मचारी आहेत, ट्रॅफिक हवालदार जे होते तिथले, त्यांना आम्ही विचारलं की VIP पासेसवाली लाईन कुठून लागणार आहे किंवा आपल्याला कुठं जायचं आहे. म्हणजे आपल्याला काही कल्पना नसते, तिकडची नवीन असतो आपण. तर आम्ही त्यांना विचारत असं ठरवलं की बाबा आपण त्या ठिकाणी जाऊन येऊ, उद्या डायरेक्ट जाण्यापेक्षा आज थोडंसं जाऊन येऊ. पण आम्ही रात्री जाऊन तिथं पाहून आलो, सगळं छान झालं. मग परत रात्री 11 वाजता घरी आलो. 11-11:30 दरम्यान आम्ही घरी आलोत आणि म्हणजे रूमवर आलोत आणि आराम केलात मी. तर अखेर तो 8 तारखेचा क्षण आलाच, ज्या दिवशी मला तो जिवंत मासा खायचा होता. सांगायचं काय होतं की एवढ्या लोकांच्या गर्दीत मी पहिल्यांदाच आले होते. हा माझ्यासाठी एक्सपिरियन्स खूप वेगळा होता, हा माझा अनुभव. आणि
मलाही तोच प्रश्न पडला होता, कदाचित त्या लोकांनाही तोच प्रश्न असेल जे पहिल्यांदा जात आहेत, की खरंच फरक पडत असेल काय. आणि मी म्हटलं चला पाहूयाच, आता पाहायची वेळ आलीच होती. तर मी रांगेत उभी राहिली. खूप गर्दीत ते VIP पास जे मला भेटले होते त्याच्यामध्ये पण खूप सारी गर्दी होती. तर मग ते VIP पासेस थ्रू त्या गेटमधून आत गेलोत आम्ही. घेतलं ते टोकन जे घेतलं होतं ते आम्ही तिथं टोकन दिलं आणि त्याच्या ह्यानी मासा घेतला. मी त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सगळं दाखवलेलं आहे, तर तुम्ही व्हिडिओ पण बघू शकताय. आणि तो मासा घेतला. तो मासा घेऊन पुढच्या रांगेत जाऊन थांबले जिथं तो मासा आपल्या तोंडात टाकत होते. तर मी पहिला एक्सपिरियन्स होता, छान वाटलं मला. तो मासा त्यांनी घेतला त्या पिशवीतून काढून. एक छोटी कॅरी बॅग देतात, त्या कॅरी बॅगेत पाणी घालतात आणि पाण्यात तो मासा देतात. तो जिवंत मासा असतो. तर त्यांनी काय करतात, तो मासा काढतात, ती कॅरी बॅगेत आपल्या हातात पकडायला देतात आणि त्या माशाच्या तोंडात ती हर्बलची पेस्ट घालतात आणि पेस्ट घालून तो मासा जिवंत असं त्यांनी पकडतात 2 बोटामध्ये आणि ते पूर्ण आत इथंपर्यंत तरी आपल्या तोंडात हात घालतात म्हणण्यापेक्षा असं हात नाही घालत, पण ती 2 बोटं अशी पूर्ण आतमध्ये घालतात जेणेकरून तो मासा बाहेर येणार नाही. आणि हा पूर्ण तोंड असं बंद करतात आपले. हे तोंड जे आहे ते बंद करतात आणि नाक बंद करतात. तर ते लोक काय करतात, असं नाक बंद करून असं तोंड पकडतात आणि मग ते आत जातं. आता असं झालं की माझ्या हस्बंडनी पण माझ्यासोबत घेतलंय. त्यांचं तर पटकन निघून गेलं, पण माझं नाही निघलं. पहिल्या क्षणी तर तो असा वरच्यावरच घोळत राहिला. पण नंतर त्या जे देणारे होते त्यांनी माझी थोडी पाठ थोपटली आणि पूर्ण नाक असं पूर्ण बंद केल्यानंतर तो आत घशातून खाली गेला. असा आतमध्ये जाऊन पण तो इतका वळवळ करत होता. आता तसं बघायला गेलं तर मी असं सांगू शकते, जेव्हा लहान बाळ पोटात कसं पाय मारत असतं सेम तसा एक्सपिरियन्स येतो पोटात गेल्यानंतर. पण इथून जेव्हा खाली जात असतं असं वाटतं ते असं म्हणजे गुदगुदी होत असते की वळवळ करताना ते जाणवतं आपल्याला. हा माझा एक्सपिरियन्स खूप छान होता, आवडला मला. तर त्याच्यानंतर आम्ही पुढं गेलो. तिथं पुढं एक डाएट म्हणजे आता हे सगळं घेतल्यानंतर आपल्याला पुढचे काही दिवस पथ्य पाळावं लागणार आहे. जसं आपल्याला काय खायचं आहे काय नाही हे त्यांनी एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टनुसारच आपल्याला तेवढ्याच गोष्टी खायच्या आहेत, ते त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर त्यांनी एका छोट्या डब्बीमध्ये 6 गोळ्या होतील म्हणजे 6 टॅबलेट होतील एवढं त्यांनी ते जे तोंडात आपल्याला टाकलं होतं ते औषध दिले. जेणेकरून आता मृगशिरा नक्षत्राचा एक दिवस येतोय आपल्याला, 20 जूनला एक येतो, नंतर 7 जुलैला एक येतो आणि समथिंग 20 और 27 जुलै समथिंग त्या दिवशी येतो. तर त्या दिवशी आपल्याला 3 दिवस सकाळ आणि संध्याकाळ असे ते गरम पाण्यासोबत 2 टॅबलेट घ्यायचे म्हणजे 2-2 अशा 6 टॅबलेट घ्यायच्या आहेत. तर त्यांनी एवढं औषध दिलेलं आहे. ते मी आता बनवून ठेवलेत गोळ्या आणि त्या वाळवलेत. म्हणजे त्यांनी सांगितलं की त्याला सूर्यप्रकाश दाखवायचा नसतो त्या औषधाला. तर मी तसं बिना सूर्यप्रकाशाच्या ह्याच्यात, तसं म्हणा आता सूर्यप्रकाश नाहीच आहे मोस्टली ढगाळ वातावरण असल्यामुळं, पण मी तर घरातच वाळवलेत ठेवलेत. आणि त्याच्यानंतर पुढं जाऊन त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर हा आता माझा एक्सपिरियन्स आता माहीत नाही कसा होता, तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि जर का तुम्हालाही काही प्रॉब्लेम असतील, ब्रिदिंग प्रॉब्लेम जसे श्वासनाचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात कुणालाही, जर का कुणाला असतील आजूबाजूला, तर तुम्ही माझा व्हिडिओ त्यांना नक्की दाखवू शकता किंवा तुम्ही स्वतःही जाऊन यूट्यूबला चेक करू शकता. नामपल्ली हैदराबाद किंवा मछली प्रसादम हैदराबादच्या नावाने जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ सापडतील. आता सध्याचे पोस्ट झालेले आहेत खूप सारे यूट्यूबला, खूप सारे म्हणजे इन्स्टावर वगैरे पोस्ट झालेले आहेत, तर तुम्ही तिथेही जाऊन पाहू शकताय आणि सांगा मलाही तुम्ही जाऊन या नक्की. मस्त.